पुणे शहरात रात्रीच्या वेळेस पुणे पोलीस नक्की काय करतात हा प्रश्न खरं तर आता उपस्थित झालेला आहे। कारण पुण्यातल्या अरण्येश्वर परिसरामध्ये आपण पाहतोय की अरण्येश्वर दर्शन ही जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या बाहेर उभ्या केलेल्या गाड्यांची तोडफोड जी आहे ती काही तरुणांकडून करण्यात आली, टोळक्यांकडून करण्यात आली आणि आपण पाहतोय की या तोडफोडीमध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मात्र फक्त गाड्यांचं नुकसान नाही तर जे टोळके त्याचबरोबर जे खरं तर तरुण रात्रीच्या वेळेस धांगडधिंगा घालतात त्यांच्यामुळे सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे। काकी मला सांगा रात्रीच्या वेळेस पोरं येतात का काय? हे बघा इथं 1 पहाटे 5 पर्यंत बसलेले असतात पार्किंग मध्ये। आमच्या पार्किंग मध्ये येऊन बघा तुम्ही, खोटं वाटत असेल तर रात्री 12 नंतर ही मुलं बसलेली असतात तिथे आणि ते अशी नुकसान करतात लोकांची। आता आपण पाहतोय की आपण जर पाहिलं तर ही I-20 आहे, आपण पाहिलं संपूर्ण काच या गाड्यांची फोडण्यात आली। जवळपास 4 ते 5 गाड्या ज्या आहेत त्या टोळक्यांनी फोडलेल्या आहेत। पोलिसांनी खरं तर एका तरुणाला ताब्यात घेतली सुद्धा माहिती मिळते। मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। इथल्या नक्की नागरिकांची तक्रार काय आपण त्यांना विचारून घेणार आहोत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे का? अशा पद्धतीने गाड्यांची तोडफोड होते? 100% भीतीचं वातावरण आहे आणि या अशा प्रकार वारंवार होत राहिलेले आहेत। मागेही साधारण 3-4 आठवड्यापूर्वी या ठिकाणी रात्रीच्या वेळेस महिलांना आडवं घालून शिवीगाळ करून दमदाटी करून लुटण्याचा प्रयत्न झाला होता। त्याच्या बाबतीतही कोणतीही कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आमचे हे पाटील साहेब आहेत, यांचा मुलगा काही दिवसापूर्वी इथं आला होता रात्रीच्या वेळेस तर त्याच्याकडं कोयता लागून त्याचे मोबाईल आणि ते सगळं काढून घेतलं। याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगार सापडले नाही किंवा त्यांना कोणतीही अटक झाली नाही किंवा कोणताही मुद्देमाल गस्त घालतात का रात्रीच्या वेळेस? दिसतात का पोलीस? नाही नाही नाही, त्यामुळे हे सगळे प्रकार घडतात। हो हो हो, आणि इथे CCTV कॅमेराज सुद्धा नाही आहेत। त्याचा खूप आम्ही प्रयत्न केला होता, ॲप्लिकेशन्स वगैरे केले होते साहेबांनी, परंतु त्याच्यासुद्धा सरी काही दखल घेतली। पाहतोय की इथले नागरिक सांगतात की रात्रीच्या वेळेस पोलीस जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालत नाहीत, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर जवळपास 4 ते 5 गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। आता पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारावरती काय कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे टोळकी रात्रीच्या वेळेस संपूर्ण शहरामध्ये धांगडधिंगा घालतायत त्यांच्याकडून पोलिसांकडून काय कारवाई केली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन तुषार ननारोशन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।